बॉडी इंजिनिअरिंग विरुद्ध IT डिजिटेक सॉल्युशन विरुद्ध पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आत्मघातकी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अक्षय तंबूत. बॉडी इंजिनिअरिंग व्हर्सेस IT डिजिटेक सॉल्युशन हिंदू प्रीमियर लीगचा आजच्या दिवशीचा हा तिसरा सामना आणि आताच एमसन संघाने विजयी सलामी दिलेली आहे. अक्षय सोनार सामनावीर ठरलेला आहे. IT डिजिटेक सॉल्युशनचे कर्णधार अक्षय यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि फलंदाजी स्वीकारलेली आहे. पहिल्या चेंडूवर धावबाद झालेले अक्षय. अभिषेक देशमुख यांनी सुरेख कलेक्शन करत अक्षयला परतवलेलं आहे. यावेळेस सागर धंद्राळेच्या बॅट मधून आलेला आहे. मोठा फटका आलेला आहे. बघूया चौकार की षटकार. अक्षय सोनार यांनी अतिशय उत्कृष्ट खेळी केलेली होती. सोया चाप बार कॉकटेल ऑफ टिक्का या स्पर्धेचे आपले प्रेझेंटेशन पार्टनर तुषार चौबे यांना विनंती असेल की आपण मंचाकडे यायचंय आणि अक्षय सोनारला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. सामनावीराच्या पुरस्काराचं स्वरूप असं असेल 500 रुपये रोख फुटलॉन्ज यांच्यातर्फे आणि आकर्षक चषक. शैलेशचा हा ओव्हरपिच चेंडू सरळ बॅटने या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. केतन चव्हाण स्ट्राईकला असतील. सागर धंद्राळे यांनी जबरदस्त सुरुवात करून दिलेली आहे. चांगला फटका आणि हा चौकार वाईडिश लॉंग ऑफ कडे. 11 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद होणारे एकमात्र फलंदाज आहे. आत्मघातकी धाव घेताना धावबाद होणारे अक्षय पाटील. षटकातला शेवटचा चेंडू असेल शैलेश दिघोळे यांचा. फुलरलेनचा चेंडू मनगटाच्या साह्याने शॉर्ट मिड विकेट कडे गेलेला आहे. एक धाव मिळते. षटक संपत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. IT डिजिटेक सॉल्युशन 12 धावा 1 गडी बाद. सागर धंद्राळे, आदित्य भंगाळे, फुलटॉस चेंडू
आणि ऋषभ दुसाने यांचं होर्डिंग आपण बघू शकतो मिड विकेट सीमारेषेवर. त्या होर्डिंग कडे या चेंडूला टोलवलेलं होतं. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी. ओहो फटका फसलाय. चेंडू हवेत आणि किरण कोळी यांनी झेल टिपलेला आहे. केतन चव्हाण कॉट किरण कोळी बोल्ड आदित्य भंगाळे. हॅलो ओ या ठिकाणी गॅप भेदलेला आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनला जातोय. ऋषिकेश पाटील एका आकर्षक ड्राईव्हने आपलं खातं उघडतायत. 15 धावा 2 गडी बाद. आदित्य भंगाळे 3 धावा देत 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. सागर धंद्राळे यांना 1 धाव मिळते. 16 धावा. दुसरं षटक सुरू आहे. लेग स्टंपच्या बाहेर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूने षटक संपत आहे. 2 षटकांची समाप्ती. IT डिजिटेक सॉल्युशन 16 धावा 2 गडी बाद. भूषण मराठे 40 स्टार भूषण मराठे गोलंदाजी मार्कवर. ऋषिकेश पाटील त्यांचा सामना करतील. ऑन साइडला हा फटका खेळलेला आहे. 1 धाव मिळते. लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून हिंदू प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण घर बसल्या बघू शकतात. लाईव्ह व्हिजन क्वालिटी विथ क्लिअरिटी. पुन्हा एकदा ऑन साइडला विनोद भाऊ चौधरी यांच्या शुभेच्छा फलकाकडे हा चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळते. ऋषी आता स्ट्राईकला असेल. यावेळेस हवाई फायर. चेंडू उंच
आणि झेल टिपलेला आहे. तिसरा फलंदाज तंबूत परततोय. ऋषिकेश पाटीलला परतावा लागेल. भूषण मराठे यांनी विकेट मिळवलेली आहे. राहुल पानसंभाळ नवीन फलंदाज. राहुल आणि सागर यांच्यावर जबाबदारी असेल IT डिजिटेक सॉल्युशन या संघाला एका चांगल्या लक्ष्याकडे घेऊन जाण्याची. भूषण मराठे गोलंदाजी मार्कवर. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. वाईडची मागणी करतायत राहुल, परंतु पंचांनी नाकारलेले. यष्ट्यांच्या मागे आपण बघू शकतो अभिषेक देशमुख. यावेळेस हलक्या हाताने खेळलेला आहे. शॉट कव्हर क्षेत्रात. ओ डायरेक्ट तीन षटकांची समाप्ती. 18 धावा 3 गडी बाद. आदित्य भंगाळे गोलंदाजीला आलेत. पहिल्या षटकात किफायती मारा करत 4 धावा देत 1 गडी बाद केलेला होता. आदित्य यांचा सामना करतील सागर धनराळे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजनला. कव्हर क्षेत्रात चौकार आलेला आहे. ओव्हरपिच चेंडू आणि त्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. चांगला फटका. 1 बाउंस चौकार. बावीस धावा. पुन्हा एकदा यावेळेस सरळ. लॉंग ऑफच्या दिशेने चौकार आलेला आहे. माफ करा, षटकार आलेला आहे. एक चौकार आणि एक षटकार या षटकात बघायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा आदित्य भंगाळे स्ट्राईकला असतील. सागर फटका फसलाय. चेंडू हवेत. जितेंद्र चौधरी अर्थात अप्पा या स्पर्धेतील एकमेव फलंदाज आहेत ज्यांनी 2 अर्धशतक एकाच दिवसात झळकवलेली आहेत. जितेंद्र चौधरी यांनी झेल टिपलेला आहे. सागर धनराळे कॉट, जितेंद्र बोल्ड, आदित्य कमबॅक करताना आदित्य भंगाळे. आणि सागर धनराळे यांच्या विषयी जर सांगायचं म्हटलं तर एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने फलंदाजीची शैली आहे. अतुल झोपे आणि सागर धनराळे यांच्यामध्ये बॅट पकडायचं साम्य आहे. जळगाव प्रीमियर लीग या स्पर्धेत 2 वर्षापूर्वी मालिकावीर होते. आता सुद्धा सुरुवात चांगली केलेली होती, परंतु मोठ्या खेळीमध्ये ते चांगल्या सुरुवातीला रूपांतरित करू शकलेले नाही.
फुल टॉस चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेने एक धाव मिळते. ऑप्शनच्या बाहेर चांगला फटका, पॉइंट कडे चांगलं क्षेत्ररक्षण. कृष्णा चेंडू वाढवतोय. पुन्हा एकदा आदित्य भंगाळे, शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी एंडकडून. डॉट बॉल. षटक संपलेलं आहे. IT डिजिटेक सॉल्युशन. 4 षटकांची समाप्ती, 29 धावा, 4 गडी बाद. आपण बघत आहात हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिले पर्व. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी सर. को स्पॉन्सर्स डिटेलिंग स्ट्रीट, टेक प्राइड इन युअर राईड. ऋषभ दुसाने आणि पियुष भाऊ बेदमुथा. किरण कोळी गोलंदाजीला आलेले. लेग बाईटचा इशारा. 30 धावा, 5वं षटक प्रगतीपथावर. ऑफस्टंपच्या बाहेर गतीत परिवर्तन. डॉट बॉल. या स्पर्धेतील चषकांचे प्रायोजक तळवलकर जिम, SP फिटनेस. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने चौकार मिळेल. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 34 धावा. तळवलकर जिम अँड SP फिटनेस, विनोद भाऊ चौधरी या स्पर्धेतील चषकांचे प्रायोजक अर्थात ट्रॉफी स्पॉन्सर्स. बॉल प्रायोजक JJ स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर. टॉस का बॉस हॉटेल AK, आनंद कदम. स्लीव स्पॉन्सर्स एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. सुपर 6 प्रायोजक अमृतसरी हवेली. ड्रिंक स्पॉन्सर्स निलेश पाटील. स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी. गोलंदाजी एंडचे प्रायोजक शक्ती पॉलिमर्स हर्षल भाऊ इंगळे. मोर्या होजेरी चारुदत्त नन्नवरे. हिरा पाईप हे आपले बाउंड्री होर्डिंगचे प्रायोजक. प्रेझेंटेशन पार्टनर सोयाच्या बार, संचालक रौनक जैन. बाउंड्री होर्डिंगचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल NX, आपल्या माणसाची दुकान. वाल्मिकराव पाटील. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा केलाय. षटकार लगावलेला राहुलने आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 40 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. ओवीस कन्स्ट्रक्शन, अरविंद पाटील. 4.4 षटकात 40 धावा, 4 गडी बाद. हिरा पाईप मुकुल भाऊ खडके. सोनी एजन्सीज, हॉटेल चकदे, हितेंद्र धांडे, अक्षय कोल्हे. द्वारकाई फाउंडेशन, विशाल भाऊ खडके. JJ स्पोर्ट्स, जितेंद्र भाऊ जवळकर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतोय षटकार. फ्री टाइम चायपत्ती.
पराग भाऊ बेदमुथा फुट लॉन्च, चंदन भाऊ कोल्हे, रोहन पाटील, फुल टॉस चेंडू, नो बॉलचा इशारा. कृष्णा चेंडू अडवतोय, अबोध वेस्ट हाईटचा हा नो बॉल. आणि आता स्ट्राईकला असतील निलेश सोनोनी, द मॅन फ्रॉम मेहरून. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आयटी डिजिटेकचा संघ. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल, षटक संपलेलं आहे. 5 षटकांची समाप्ती, 49 धावा, 4 गडी बाद. पूजा क्लिनिक, डॉक्टर पूजा अखिल तिलकपुरे, MBBS, स्किन हेअर आणि लेझर स्पेशलिस्ट, शरद भाऊ तायडे यांच्याकडून दुसरं पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे. रोहन पाटील आणि मेजी मुंदडा, ओवीस कन्स्ट्रक्शन, महालक्ष्मी मोबाईल, रौनक जैन, मुकुल खडके, या सर्वांचं मनपूर्वक आभार. जितेंद्र घमंडे यांचा फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव मिळते. किती धावा मिळतात ते बघूया. शैलेशचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि या एका धावेने आयटी डिजिटेक सॉल्युशन संघाचं अर्धशतक फलकावर लागतंय. 50 धावा, 4 गडी बाद. चांगला फटका कव्हर क्षेत्रात. आदित्य भंगाळी चेंडू अडवतोय. ऑन साइडला काउस कॉर्नरकडे एकविरा प्लायवूडचा शुभेच्छा फलक आपण बघू शकतो. नारायणराव पाटील यांचं छायाचित्र त्याच्यावर छापलेलं आहे. काउस कॉर्नरकडे हा चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळते. पुन्हा एकदा जितू घमंडे, पुल करण्याचा प्रयत्न, क्रिजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न होता निलेश सोनोने यांचा. पुन्हा एकदा जितेंद्र घमंडे. ओ हो, चांगला संपर्क, चेंडू जातोय काउस कॉर्नरकडे. षटकार मिळतोय. निलेशच्या बॅट मधून आलेला आहे हा एक आकर्षक षटकार. आडव्या बॅटने चांगला संपर्क, चेंडू जातोय सीमा पार. 58 धावा. अमृतसरी हवेली संचालक ऋषभ पाटील, हिरा पाईप संचालक मुकुल खडके आणि सोया चाप बार संचालक रौनक जैन. जेतू घमंडे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. निलेश स्ट्राईकला. यावेळेस चेंडू उंच आहे आणि झेल सुटलाय. दुसरी धाव मिळते. सहावं षटक संपलेलं आहे. 60 धावा, 4 गडी बाद. निलेश सोनवणे 7 चेंडू 10 धावा, तर राहुल पानसाबा 12 चेंडू 19 धावा. जितू घमंडे यांच्या पहिल्या षटकात 11 धावा आलेल्या आहेत. यावेळेस फटका फसलेला आहे. चेंडू सरळ हातात. किरण कोळी यांनी झेल पकडलेला आहे. राहुल पानसाबा कॉट, किरण बोल्ड भूषण.
राहुल तंबूत परतलेले आहेत. मुकेश आता नवीन फलंदाज मैदानात जात आहेत. कव्हर क्षेत्रात एक धाव, 61 धावा. मुकेश यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. निलेश सोनवणे चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षक जितेंद्र चौधरी धावतोय. मिड ऑफ कडे धावत जाऊन चेंडू अडवतोय. एक धाव, 62. चेंडू गिरकी घेतोय आणि चौकार. हा चेंडू अडवला जाऊ शकला असता. 66 धावा. मुकेशच्या बॅटमधून पहिला चौकार. ओ अलॉंग द कार्पेट चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. किरण कोळी चेंडू अडवतायत. गोलंदाज भूषण मराठेकडे चेंडू परत करतायत. दरम्यान एक धाव, 67 लॉस ऑफ 5. सुरेख कलेक्शन यष्ट्यांच्या मागे अभिषेक देशमुख यांचं. 7 षटकांची समाप्ती, 67 धावा, 7 गडी बाद. बॅटचा चांगला आवाज आलेला आहे. चांगला टायमिंग आहे, परंतु लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू अडवला गेलेला आहे. एक धाव मिळते. 68 धावा. निलेश सोरोने, शैलेश दिघोळेचा फुल टॉस चेंडू. एक धाव, 69 लॉस ऑफ 5. फटका फसलाय. चेंडू उंच. शैलेश चेंडूच्या खाली आणि शैलेशने कॉटन बोल्ड केलेलं आहे. मुकेश यांना परतावं लागेल. चांगला झेल टिपलेला आहे शैलेशने. 69 धावा, 6 गडी बाद. बघा क्रिकेटची अनिश्चितता कशाला म्हणतात. पहिल्या 2 सामन्यात हा सलामीचा फलंदाज होता. आता 7व्या-8व्या स्थानावर फलंदाजी करतोय. डावखुरे प्रवीण पाटील फलंदाजीला आलेले. शैलेश दिघोळे एक अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. यावेळी चेंडू थांबून आलेला आहे. थोडीशी घाई करताना दिसतोय फलंदाज.
चला या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. अवांतर धाव आहे किंवा नाही वाईड यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फेअर डिलिव्हरी, वैध चेंडू. 8 षटकांची समाप्ती, 69 धावा, 6 गडी बाद. ते बघितलं तो वन डे टू मला कोणीतरी टॅग करत होते. कोण आहे बॅट्समन? निलेश सोनवणे यांनी एक धाव घेतलेली, 70 धावा. स्ट्राईकला असतील प्रवीण, सामना करतील किरण कोळी यांचा. ओ हो हो हो, पुढे सरसावत मोठा फटका, प्रवीण पाटीलच्या बॅटमधून आलेला आहे हा षटकार. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. चालत चालत आले होते आणि आडव्या बॅटने एकदम कडक प्रहार केलेला आहे. फ्री हिटवर मोठा फटका, वाईड लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार. 83 धावा झालेल्या आहेत. 9वे षटक सुरू आहे. किरण कोळी 33 धावा देत महागडे ठरलेले आहेत. प्रवीण पाटील 12 धावा काढून खेळतायत, तर निलेश सोनवणे 13 धावा काढून खेळतायत. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने रोहन पाटील यांच्या शुभेच्छा फलकाला मानवंदना देणारा हा षटकार. 9 षटकांची समाप्ती, 89 धावा, 6 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक.
शेवटचं षटक घेऊन आलेले जितू घमंडे. शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी एंड कडून. नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण पाटील धावबाद झालेले. षटकार निलेशच्या बॅटमधून. प्रवीण पाटील धावबाद झाल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला असतील संजय सरोदे. पंच्याण्णव धावा, 7 गडी बाद. चला वेळेकडे लक्ष द्यायचंय सर्वांनी. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केलेला आहे निलेश सोनवणेने. बघा असं म्हटलं जातं की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस नहीं डालनी चाहिए. षटकार आलेला आहे आणि या षटकाराने शतक फलकावर लागतंय. 101 धावा. ओ यष्टीच्या मागे सुरेख कामगिरी करतायत. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. यष्टीचित करण्याचा चांगला प्रयत्न. चला परतावं लागेल आणि निलेशला माहिती होतं कदाचित की तो क्रीजच्या बाहेर आहे, परंतु छोटीशी चांगली उपयुक्त कामगिरी केलेली आहे निलेशने. सुनील तिवारी नवीन फलंदाज, अभिषेक देशमुख यांची यष्ट्यांच्या मागे सुरेख कामगिरी. डॉट बॉल वाईडची मागणी करतायत सुनील. जितेंद्र घमंडे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. सुनील तिवारी स्ट्राईकला. डावातला शेवटचा चेंडू खालती राहिलेला आहे. वाईड आउटसाइड द लाईन ऑफ ऑफ स्टंप. पंचांचे हात जमिनीला समांतर, अर्थात 1 धाव अवांतर. अविनाश बंगाळ यांनी वाईड घोषित केलेला आहे. 1 अतिरिक्त धाव मिळते. ओ डॉट बॉल. डाव संपलेला आहे. तर IT डिजिटेक सॉल्युशन या संघाचे कर्णधार अक्षय पाटील यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेली होती. पहिल्या चेंडूवर स्वतः अक्षय धावबाद झालेले होते. त्यानंतर चांगलं पुनरागमन केलं फलंदाजांनी आणि 10 षटकात 102 धावा केलेल्या आहेत. 8 गडी बाद, 5 अवांतर धावा मिळालेल्या आहेत. तर 103 धावांचं लक्ष असेल बॉडी इंजिनिअरिंग या संघाच्या समोर. 103 रन्स टू विन.
असे खेळाडू ज्यांनी काल 2 सामने खेळले आणि 2ही सामन्यामध्ये अर्धशतक झळकावली. आणि बघा संघात बरीच मोठी मोठी नाव आहे. अभिषेक देशमुख आहे, भूषण मराठे आहे, शैलेश दिघोळे जो शून्यावर तंबूत परतलेला आहे, किरण कोळी आहेत. यावेळेस चांगला संपर्क, चेंडू जातोय सीमारेषा पार. चंदन वसंतराव कोल्हे अर्थात आपले सर्वांचे लाडके चंदन भाऊ कोल्हे यांच्या शुभेच्छा फलकाला मानवंदना देणारा हा षटकार आलेला आहे तो प्रफुल्ल नवलखेच्या बॅटमधून. तर बघा इतकी मोठी मोठी नावं असताना सुद्धा हे 2 फलंदाज मात्र चमकदार कामगिरी करतायत. ऑफस्टंपच्या बाहेर शॉर्ट कव्हर क्षेत्रात धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली कॉलिंग या ठिकाणी आप्पाची. बघा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये समन्वय फार आवश्यक असतो, कॉलिंगवर लक्ष ठेवायचं असतं. यस नो आणि वेट या कॉलकडे लक्ष देणं आवश्यक असतं. चांगली कॉलिंग जितेंद्र चौधरी यांची. 19 धावा, 19 लॉस ऑफ 1. बाद होणार एकमात्र फलंदाज स्टार शैलेश दिघोळे शून्यावर तंबूत परतलेले. यावेळेस उंच गेलेला आहे चेंडू, फटका फसलेला आहे आणि हवेच्या दबावामुळे हा चेंडू मैदानाच्या आत आलेला आहे. आणि सागरला माहिती आहे की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हवा कुठल्याही संघाची दिशा आणि दशा बदलते. आपण बघितलं असेल हा फटका बाहेर जाणारा होता, परंतु कुठेतरी हवेचा दबाव होता, चेंडू आत आला आणि सागर धनरायने चांगला झेल टिपलाय. द लॉस ऑफ 2. 19 धावा, 2 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत शैलेश दिघोळे जे शून्यावर तंबूत परतलेले. आणि त्यानंतर आताच प्रफुल्ल नवलखे. एकोणीस धावा, 2 गडी बाद. अभिषेक देशमुख नवीन फलंदाज आलेले. 2 षटकांची समाप्ती, 19 धावा, 2 गडी बाद. तर संपूर्ण डीपीएल चे सदस्य, डीपीएल खेळणारे सर्व सदस्य कृष्णा ठाकरे यांच्या फलंदाजीची वाट बघतायत असा आत्ताच नुकताच एक मेसेज आलेला आहे. प्रवीण पाटील गोलंदाजीला आलेले. फलंदाजी करताना सुद्धा चमकदार कामगिरी केलेली होती. छोटीशी परंतु उपयुक्त इनिंग त्यांनी खेळलेली होती. गोलंदाजी करताना शैलेश दिघोळे सारख्या स्टार खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवलेला होता, बोल्ड केलेलं होतं. यावेळेस मात्र हा फलंदाज सर्वांचं मन मोहून घेतोय. एक आकर्षक फलंदाज. या मैदानावर एक फार मोठा विक्रम हा बॉडी इंजिनियरच्या 2 खेळाडूंच्या नावावर आहेत. आपण त्या विक्रमांकडे जाऊया. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बघा चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय आणि त्या बाहेरच्या दिशेच्या वळणाच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. अगेन्स्ट द टर्न ज्याला म्हणतो. पुन्हा एकदा डॉट बॉल. तर मी सांगत होतो या शिवतीर्थ मैदानावर
बॉडी इंजिनियरच्या 2 खेळाडूंनी काही आकर्षक विक्रम रचलेले, त्यात कर्णधार किरण कोळी यांनी 6 चेंडूत 6 षटकार, मी तर म्हणेल लागोपाठच्या 8 चेंडूत 8 षटकार लगावलेले होते त्यांनी. आणि अजून सुद्धा त्यांची बॅटिंग आलेली नाहीये. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे हा चेंडू जातोय, 1 धाव मिळते. आणि मैदानाच्या आत आपण बघत आहात जितेंद्र चौधरी जे आता स्ट्राईकला असतील, त्यांनी या मैदानावरचं सर्वात वेगवान अर्धशतक टोलवलेलं आहे. 11 ते 12 चेंडूत ते अर्धशतक होतं. यावेळेस चांगला फटका, चिप शॉट लॉफ्ट केलेला आहे. ऋषी चेंडू अडवतोय, 1 धाव मिळते. आणि धावसंख्या 22. प्रवीण पाटील, फुलरलेनचा चेंडू कुठेतरी चकमा देण्यात यशस्वी ठरतोय अभिषेक देशमुखला. प्रवीण पाटील 3 षटकांची समाप्ती, 22 धावा, 2 गडी बाद. अभिषेक देशमुख 6 चेंडू 1 धाव. कुठेतरी स्ट्राईक रेटवर लक्ष द्यावं लागेल. जितेंद्र चौधरी 6 चेंडू 13 धावा. या स्पर्धेतील सर्वात फॉर्म मध्ये फलंदाजी करणारे खेळाडू. लक्ष असेल किरण पोलार्डवर, भूषण मराठेवर, कृष्णा ठाकरे यांच्यावर सुद्धा लक्ष असेल. जळगाव जिल्हा पोलीस दलातील पंकज सोनवणे याच्यावर सुद्धा लक्ष असेल. त्याने सुद्धा याच मैदानावर 4 चेंडू 24 धावा हव्या असताना एका ब्रँडेड गोलंदाजाची पिटाई केलेली होती. चला, सागर चौधरी नाणेफेकीसाठी यायचंय. जितेंद्र घमंडे याच्यावर सुद्धा नजर असतील. सागर चौधरी नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळेस ओव्हरपिच चेंडू आणि या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांच्या वर्तन. 28 धावा. शिव नारायण देशमुख यांचं या षटकात षटकाराने स्वागत केलेलं आहे. आणि अभिषेक देशमुख सुरुवातीपासूनच थोडेसे चाचपडत खेळत होते, संघर्ष करत होते. बाद केलेले आहे त्यांना शिवनारायण देशमुख यांनी. दुसरा गडी मिळवलेला आहे शिवनारायण देशमुख यांनी. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. उंच टोलवलेला फटका, चांगला झेल. ऋषिकेश यांनी चांगला झेल टिपलेला आहे. एकोणतीस धावा, 3 गडी बाद, 3.3 षटकांचा खेळ झालेला आहे. 39 धावा, 74 ची गरज. रोहन पाटील जिथे कुठे असतील कृपया नाणेफेकीसाठी यायचं. रोहन दादा. विठ्ठला जिमखाना वर्सेस शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. गुरुवर्य दीपकजी आरडे यांचा संघ आणि दुसरा संघ असेल ॲडव्होकेट सचिन मराठे यांचा. कर्णधार सबसे कातिल साहिल पाटील, कॅप्टन ऑफ शेखर बिल्डकॉन अँड बिल्डर्स. तर विठ्ठला जिमखानाचे कर्णधार असतील
सागर चौधरी चांगला चेंडू, ऋषी चेंडू अडवतोय. ओहो चांगला फटका, कसा तरी सुनीलने चेंडू अडवलेला आहे. दुसरी धाव मिळते आणि पूर्ण सुद्धा होईल. टॉस का बॉसचे प्रायोजक हॉटेल एके अर्थात आनंद कदम. तर नाणेफेक होते विठ्ठल जिमखाना विरुद्ध शेखर बिल्डकॉन. रोहन पाटील आपल्यासोबत उपस्थित आहेत. दोन स्टार खेळाडू साहिल पाटील आणि सागर चौधरी. रोहन पाटील यांच्या हस्ते नाणेफेक होते. टेलचा कॉल आहे अँड इट इज अ हेड. शेखर बिल्डकॉनचे कर्णधार साहिल यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू रोहनजी, दोन्ही संघांना शुभेच्छा. हॅलो. तेहतीस धावा झालेल्या आहेत बॉडी इंजिनिअरिंग संघाच्या. 3 गडी बाद. जितेंद्र चौधरी फुलटॉस चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनला चौकार. ऑप्शनच्या बाहेर वाईडचा इशारा. 38 धावा. चांगला फटका. ओ आणि या ठिकाणी सागर धनराळ यांना तैनात करण्यात आलेला होता. इन्फॉर्म फलंदाज भरोशाचा जितेंद्र चौधरी आता तंबूत परततोय. मोठा झटका बॉडी इंजिनियर संघाला. जितेंद्र चौधरी कॉट सागर धनराळे बोल्ड केतन चौहान.
किरण कोळी कर्णधार, बॉडी इंजिनियर, पोलार्ड या नावाने परिचित. वाईडचा इशारा आलेला आहे. 39 धावा. फटका उंच गेलेला आहे आणि चांगला झेल ऋषिकेश पाटीलचा. किरण कोळी कॉट ऋषी, बोल्ड केतन. एकोणचाळीस धावांवर निम्मा संघ तंबूत परतलेला आहे. फुल टॉस चेंडू. जितू घवंडे ऑन साइडला मारण्याच्या प्रयत्नात होते. चेंडू गेलेला आहे एक्स्ट्रा कव्हर रिजनला. 5 षटकांची समाप्ती, 40 धावा, 5 गडी बाद. 30 चेंडू आणि 63 ची गरज. 12.60 च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. सुनील तिवारी. चांगला फटका. सागर धनराळे एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडू अडवतोय. 1 धाव मिळते. जितू घवंडे आणि आता स्ट्राईकला असतील पंकज सोनुणे, मॅन फ्रॉम जळगाव पोलीस. फुल टॉस चेंडू आणि फटका फसलाय. चेंडू सरळ ऋषीच्या हातात.
सुनील तिवारी गोलंदाजी करतायत. शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी एंड कडून स्ट्राईकला असतील खेमराज तायडे. वाईड साठी फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. या स्पर्धेसाठी डॉक्टर मनीष चौधरी, चंदनभाऊ कोल्हे, हर्षल भाऊ इंगळे, पराग भाऊ बेदमुथा, डॉक्टर मनीष चौधरी, विनोद भाऊ चौधरी, ऋषभ दुसाने, पियुष भाऊ बेदमुथा, आनंद भाऊ कदम, चारुदत्त नन्नवरे, जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. फेअर डिलिव्हरी. 41 धावा झालेल्या आहेत. फलंदाज तंबूत परततोय. खेमराज तायडे यांना परतावं लागेल. राहुल पानसंभा यांनी यष्ट्यांच्या मागे चांगला झेल टिपलेला आहे. आणि आता भूषण मराठे, चाळीसगावचे स्टार ऑलराऊंडर मैदानात परत आहेत. 25 चेंडू 62 ची आवश्यकता. षटकातला शेवटचा चेंडू. या ठिकाणी भूषण मराठे आले आणि भूषण मराठे परत तंबूत गेले. शून्यावर भूषण तंबूत. तर चाळीसगावचे जितकेही स्टार या संघात खेळत होते, शैलेश असेल, भूषण असेल, अभिषेक असेल, सर्व साफ अपयशी ठरलेले आहेत. केतन चव्हाण, बॉडी इंजिनियरचा संघ 2 सामने जिंकलेला आहे, परंतु केतन चव्हाण गोलंदाजीला आलेले. तर आयटी डिजिटेक सॉल्युशनचा संघ 2ही सामने हारलेला आहे. फुलटॉस चेंडू आणि जितेंद्र घमंडे सारखा फलंदाज फुलटॉस चेंडूला सोडणार नाहीये. फुल टॉल या ठिकाणी वसूल केलेला आहे जितू घमंडे यांनी.
ओ चांगलं कमबॅक केतनचं. बुंध्यात टाकलेला चेंडू. एक धाव मिळते. ऋषी चेंडू अडवतोय. आदित्य भंगाळे स्ट्राईकला. काय फटका खेळलाय. बॅटच्या खालच्या बॉलला काउस कॉर्नर कडे लॉफ्ट केलेला आहे. सोनी एजन्सीच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा षटकार. उत्कृष्ट फटका. आदित्य भंगाळे एक युवा खेळाडू. ऑफ्टमच्या बाहेर चांगला फटका. सागर धनराळे चांगलं क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हर रिझनला एक धाव. धावसंख्या वाढते 55. 20 चेंडू 48 ची गरज. ऑफ्टमच्या बाहेर जोरदार अपील, परंतु फक्त उत्साह, आत्मविश्वासाची कमतरता. ऑफ्टमच्या बाहेर पुन्हा एकदा वाईडिश लॉंग अप कडे सागर पुन्हा एकदा चेंडू अडवतोय. एक धाव मिळतीये. केतन चव्हाण गोलंदाजी करतोय आणि आता स्ट्राईकला असतील आदित्य भंगाळे, परंतु षटक संपलेले त्यामुळे पुन्हा एकदा जितेंद्र घमंडे आपल्याला स्ट्राईकला दिसतील. 7 षटकांची समाप्ती. अब तक 56, 8 गडी बाद. 18 चेंडू आणि 47 ची आवश्यकता. 15.67 या सरासरीने धावा कराव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. आपण बघत आहात जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिले पर्व. संजय सरोदे यांचा पहिला चेंडू बुंध्यात टाकलेला आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू संजय सरोदे यांचा. जितू घमंडे स्ट्राईकला. 17 मध्ये 47 ची आवश्यकता. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट फटका खेळलेला आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. संजय सरोदे राईट आर्म ओव्हर द विकेट अगोदरच तयार होते आणि या चेंडूला स्विच हिट केलेला आहे. रिव्हर्स स्वीपचा हा षटकार. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. आयुष मदानीचं चांगलं क्षेत्ररक्षण. संजय सरोदे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. आदित्य भंगाळे स्ट्राईकला. ऑन साइडला फटका आणि षटकार. हिरा एंटरप्राइजेस या होर्डिंगला जाऊन धडकलेला आहे. लॉन सीमारेषेवर षटकार.
अमृतसरी हवेली या षटकारांचे प्रायोजक. एकोणसत्तर धावा. आदित्य भंगाळे 3 चेंडू 13 धावा. 13 चेंडू 34ची गरज. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. तो झेल सुटलेला आहे प्रवीण पाटील यांच्याकडून. षटक संपत आहे. 8 षटकांची समाप्ती. बॉडी इंजिनियर 70 धावा 8 गडी बाद. 12 चेंडू आणि 33ची गरज. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता. हॅलो. अनुभवी सुनील तिवारी गोलंदाजीला आलेले. 9वं षटक सुरू आहे. हे या सामन्याचं निर्णायक षटक असेल. हे षटक ठरवेल की शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किती धावा डिपेंड कराव्या लागतील आयटी डिजिटेक सॉल्युशनला, किंवा किती धावा कराव्या लागतील बॉडी इंजिनियर संघाला. सुनील फुलरलेचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. सुनील स्वतः धावत आहेत. चेंडू अडवत आहेत. या मैदानावर खेळण्याचा फार अनुभव आहे सुनील तिवारी यांच्या गाठीशी. नऊ चेंडू आणि 32ची आवश्यकता. यावेळेस क्रीजच्या खोलीत घुसून हा फटका खेळलेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा तोच फटका. चेंडू हवेत आणि झेल टिपलेला. आयुष मदानीचा चांगला झेल. जितू घमंडे यांना परतावं लागेल.
सुनील तिवारी फुल टच चेडू अमोल जयकारे सुनील तिवारी यांनी आपल्या 2 षटकात किफायती मारा करत 9 धावा देत 4 गडी बाद केलेले आहेत आणि बॉडी इंजिनिअरिंग संघाची धावसंख्या 9 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा शेवटचे 6 चेंडू 25 ची गरज काल असाच एक सामना आपण बघितला असेल शिवस्वराज्य 4747 आणि 25 धावा शेवटच्या षटकात निघालेल्या होत्या सहा चेंडू 25 ची गरज पहिला षटकार आदित्य भंगाळे यांच्या बॅट मधून आलेला आहे 5 चेंडू 19 ची गरज तर बघा काही दर्शक कॉमेंट्स टाकतायत की असाच विश्वास केतन चव्हाणवर जर या अगोदरच्या 2 सामन्यांवर ठेवला असता तर केतनने चांगली कामगिरी केली असती आणि काहीतरी वेगळं चित्र दिसलं असतं चौऱ्याऐंशी धावा संजय सरोदे यांचा सामना करतील आदित्य ऑफस्टंपच्या बाहेर चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिझनला चौकार वन बाउन्स चौकार 4 चेंडू 15 ची गरज संजय सरोदे गोलंदाजी करतायत आदित्य भंगाळे 9 चेंडू 25 धावा आपल्या संघाला विजय मिळवून देतात का बघूया 4 मध्ये 15 ची गरज चेंडू उंच गेलेला होता एलिव्हेशन जास्त डिस्टन्स कमी आयटी डिजिटेक सॉल्युशन संघाने एक विजय मिळवलेला आहे पहिला विजय आहे आयटी डिजिटेक सॉल्युशनचा आणि कुठेतरी मनाला शांती लागली असेल शांती लाभली असेल कारण की एक चांगला संघ होता संतुलित संघ होता आपल्या समर्थकांच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नव्हता परंतु कुठेतरी आता एक विजय मिळवलेला आहे आणि आपलं 2 अंकांनी खातं उघडलेलं आहे चला विठ्ठला जिमखाना कार्तिक पाटुंगे सागर चौधरी लवकरात लवकर मैदानात जायचंय दोन्ही संघांनी प्लेइंग 11 अपडेट करायची आहे 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवा